नमस्कार मंडळी. सो आज आपण ज्या वेब सिरीजचा रिव्ह्यू करणार आहोत त्याचं नाव आहे देवखेळ. वेब सिरीज अवेलेबल होणार आहे झी5 वरती. तारीख असणार आहे 30 जानेवारी 2026. सगळ्यात सुंदर गोष्ट ही की ह्या वेब सिरीज मार्फत आपल्या मराठीतला सगळ्यांचा लाडका सुपरस्टार अंकुश चौधरी प्रथमच पदार्पण करत आहे ओटीटी प्लॅटफॉर्म वरती सिरीजच्या माध्यमातून. सो देवखेळ स्टोरी लाईन कडे आपण बोलूयात. या स्टोरीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की देवतळी नावाचं जे गाव आहे तिथे दरवर्षी त्यांची एक ट्रेडिशन परंपरा आहे. जेव्हा शिमग्याच्या दिवशी शंकासूर नावाचा असुर तो बाहेर येतो आणि आल्यानंतर तो पापी माणसांचा जीव घेतो. सो जे कोणी पाप करणारे लोक आहेत त्यांनी घरात थांबणं अपेक्षित आहे, अदरवाईज शंकासूर त्यांना पकडेल आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्या लोकांच्या डेड बॉडी सापडतात. जेव्हा इन्स्पेक्टरचा रोल ज्यांनी प्ले केलेला अंकुश चौधरी यांनी, ते इन्स्पेक्टरचं नाव आहे विश्वास सरंजामे. जेव्हा विश्वास सरंजामे या पोलिसांकडे ही केस दाखवत होते त्यावेळी मात्र त्यांना ह्याच्या मागे काहीतरी वेगळाच धूर असल्याचं जाणवतं. तर गावाच्या परंपरेच्या नावाखाली इथे कुठेतरी नॉर्मल बाकी काही लोकांचा जीव घेतला जात आहे आणि इट्स अ मर्डर रॅकेट असा थोडासा विचार त्यांच्या मनात येतो. अँड देन ही स्टार्ट्स टू सर्च अबाउट इट. कशा पद्धतीने हे घडत आहे ते एका परंपरेच्या नावाखाली गावामध्ये सगळीकडे इथे लोकांना मारण्याचं सत्र सुरू आहे असं त्यांना जेव्हा जाणवतं त्यावेळी कशा पद्धतीने गावातल्या लोकांचा त्यांना प्रतिकार सहन करावा लागतो, गावाच्या लोकांच्या परंपरेसोबत खेळलं जाते असं लोकांचं म्हणणं ठरतं. त्याचबरोबर होळीच्या सणाच्या वेळी मात्र गावामध्ये कुठल्याही पोलिसाला अलाव केलं जात नाहीये. त्यामुळे तो एक एकदम हाय पिरियड झाला जेव्हा अशा पद्धतीने कुठेही तिथे मर्डर रॅकेट चालवलं जाऊ शकतं. या सगळ्या गोष्टींचा या सिरीज मध्ये आपल्याला शोध घेताना बघायला मिळणार आहे. अंकुश चौधरी बरोबर अजून एक आपल्याला महत्वाचं नाव बघायला मिळते, ते आहे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी अंकुश चौधरींच्या वाईफचं पत्नीचं रोल इथे करत आहे. त्यांचं नाव आहे सारिका निमकर सिरीज मध्ये. त्याचबरोबर आपल्याला आपल्या हास्यचित्रातले काही कलाकार देखील बघायला मिळतात. त्यामध्ये ट्रेलर मध्ये आपल्याला ओमकार भोजने बघायला मिळतोय. इथे मात्र त्याचं थोडंसं सिरियस कॅरेक्टर कदाचित आपल्याला जाणवतंय. आणि माझं एक पर्सनल ओपिनियन या बाबतीत, पुन्हा एकदा मला वाटतंय की इथे आत्ताच रिसेंटली जो एक दशावतार नावाचा मराठीतला सिनेमा प्रचंड गाजला, त्या मूवीची स्टोरी लाईन एक्झॅक्ट सिमिलर नव्हती तरी देखील कुठेतरी त्यातून इन्स्पायर होऊन हा प्रोजेक्ट बनवलाय असं जाणवतोय. गावातली काही परंपरा, त्यावेळी चाललेल्या गावातल्या लपून छपूनच्या गोष्टी आहेत, त्याच पद्धतीने इथे देखील आपल्याला काहीतरी मर्डर मिस्ट्री क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. हरकत नाही, इन्स्पायर्ड फ्रॉम आवर ओन मराठी प्रोजेक्ट. सो लेट्स ऍक्सेप्ट इट विथ ओपन हँड्स. आपण त्याला देखील वेलकम करायला हवं. जसं मी म्हटलं की सिरीज रिलीज होणार आहे 30 जानेवारी 2026 रोजी आणि ओटीटी वरती अवेलेबल आहे. आपल्याला झी5 सबस्क्रिप्शन तुम्हाला फक्त असणं गरजेचं आहे. तर सिरीजचा जरूर आनंद सगळ्यांनी लुटा. बाकी तुम्हाला आपला सिरीजच्या ट्रेलरचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. टिल देन धन्यवाद.